मकर कुंडले तळपती श्रवणी असं तुकाराम महाराज का म्हणतात ते ऐक. विठ्ठलाच्या मूर्तीच्या कानाजवळ आपल्याला दोन मकराकार म्हणजे माशाच्या आकाराची कुंडलं का दिसतात? तर एकदा एक कोळी विठ्ठलाच्या दर्शनाला आला होता. त्याच्या दृष्टीला असं पडलं की सर्वजण आपापल्या परीनं तुळशीमाळा, बुक्का, पेढे देवाला अर्पण करतायत. आता आपल्याकडे टोपलीत 2 मासे आहेत, तेच आपण देवाला देऊयात असा विचार करून तो मासे घेऊन आत जायला लागल्यावर द्वारपाल त्याला काही आत सोडत नव्हते. पण त्याची तळमळ बघून स्वतः पांडुरंग द्वारावर आले आणि म्हणाले, "अरे सोडा त्याला आत." द्वारपाल म्हणाला, "अहो पण विठ्ठला, हा मासे घेऊन येतोय." विठ्ठल म्हणाले, "अरे सगळी जीवसृष्टी मला सारखीच आहे. जसा तू तसा तो मासा. त्या माशापेक्षा त्या कोळ्याच्या मनातले भाव तरी बघ." असं म्हणून विठ्ठलाने ते 2 मासे आपल्या कुंडलात परिधान केले. मकराकार कुंडल म्हणजे आपण नवद्वारापैकी कान सोडून सगळी द्वारं बंद करू शकतो. आपण कान बंद करू शकतो ते फक्त निर्विकल्प समाधी अवस्थेत. मत्स्यरूप हे आपतत्व आहे. आपतत्व म्हणजे नदी, तलाव, समुद्र, अश्रू, रक्त, पाचक रस. जोपर्यंत आपण आपतत्वावर विजय मिळवू शकत नाही तोपर्यंत आपण वायुतत्वापर्यंत पोहोचूच शकत नाही. वायुतत्वापर्यंत पोहोचणं म्हणजे निर्विकल्प समाधीत जाणं, म्हणजेच आपोआप कान बंद करणं, म्हणजे बाहेर न बघता आतमध्ये परीक्षण करणं हा संदेश त्यांना द्यायचा आहे. अशी ही निराकार, निर्गुण, सावळी लोभस्मूर्ती कटेवर कर ठेवलेली अवघ्या महाराष्ट्राचं दैवत आहे. गोरगरिबांचा तो वाली आहे. अशा या सावळ्या विठुरायाची पंढरी म्हणजे अवघ्या वैष्णवांचं माहेर घर आहे. सारे वैष्णव आपल्या संसाराची सुखदुःख घेऊन त्या विठुरायाच्या वारीला जातात आणि त्या माहेरात जाऊन विसावतात. आता जरा गरुड खांबाविषयी ऐक प्रथमा. आपल्या भक्तीनं अवघं विठ्ठलमय झालेली महाराष्ट्र आणि कर्नाटक ही 2 राज्य. त्या दरवर्षी भक्तीचा मळा वर्षातून 4दा फुलवणारं विठ्ठल मंदिर. विठ्ठलाचं हे पुरातन मंदिर आहे. या मंदिरात 16 खांबी दगडाचे मंडप आहे. त्यातला एक खांब हा गरुड खांब म्हणून ओळखला जातो. काही जण त्याला संत पुरंदरदास खांब म्हणून सुद्धा ओळखतात. कर्नाटकामध्ये एक संत पुरंदरदास हे थोर संत कवी आणि कर्नाटकाचे संगीत पितामह मानले जातात. त्यांचा जन्म इसवी सन 1484 साली झाला आणि त्यांचा मृत्यू 1564 साली झाला. त्यांचा जन्म कर्नाटकातल्या बेल्लारी इथल्या हंपीमधल्या पुरंदरगड इथे झाला. त्यांच्या आईचं नाव लक्ष्मी अक्का आणि वडिलांचं नाव वर्धप्पा नायक होतं. ते विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. ते आपल्या अभंगातून, कवनातून त्या विठ्ठलाचं गुणगान गाण्यात तल्लीन असायचे. त्यावेळेस पुरंदरदासाची परीक्षा घ्यायचं विठ्ठलांनी ठरवलं. त्याच दरम्यान पंढरीत एक सुंदर नर्तिका तिच्या नृत्यानं खूप ख्यातनाम झाली होती. तिच्या सौंदर्याची चर्चा इतरत्र पसरत चालली होती. तेव्हा आपणही तिची कला बघावी असं विठ्ठलाच्या मनात आलं. भगवान विठ्ठल हे श्रीकृष्णाचं नटखट रूप आहे. ते साऱ्या गोपिकांमध्ये रासक्रीडा करायचे हे आपल्याला माहितीच आहे. तेव्हा विठ्ठल पुरंदरदासाचं रूप घेऊन त्या नर्तकीच्या दरबारात जाऊन तिचं नृत्य बघायला लागले. भगवान विठ्ठलाला त्या नर्तकीचं नृत्य एवढं आवडलं की ते तिच्यावर खुश होऊन त्यांनी हातातलं रत्नजडित कंकण तिला दिलं आणि त्या अदृश्य झाले. दुसऱ्या दिवशी पुजाऱ्यांनी बघितलं तर विठ्ठलाच्या हातातलं कंकण गायब झालंय. हे बघून सगळीकडे चर्चा चालू झाली. कोण चोर आहे याचा ते शोध लावायला लागले आणि भगवान विठ्ठलाचं कंकण त्या नर्तकीच्या घरात सापडलं. सेवकांनी त्या नर्तकीला पकडलं, मंदिरात हजर केलं. त्यावर ती म्हणाली की माझ्या नृत्यावर खुश होऊन ह्या पुरंदरदासानं मला हे कंकण दिलंय. सेवकानं पुरंदरदासाला पकडून आणलं.
पुरंदरदासाला सेवक विचारायला लागले की तू विठ्ठलाचं कंकण चोरलं आणि या नाचणाऱ्या नर्तकीला दिलं, असं तू का केलं? असं विचारल्यावर पुरंदरदास काहीही न बोलता उभा राहिला आणि नामस्मरण करायला लागला. खूप वेळ झाला तरी तो उत्तर देत नाही हे कळल्यावर सगळ्या सेवकांनी पुरंदरदासाला धरून 16 खांबांपैकी एका खांबाला त्याला बांधलं आणि त्याला ते फटके मारायला लागले. तरीही पुरंदरदास आपल्या नामस्मरणात मग्न होता. शेवटी भगवान विठ्ठलाला पुरंदरदासासाठी धावून जावं लागलं. सेवक पुरंदरदासाला फटके मारत असताना त्याच्या वेदना भगवान विठ्ठलाला होऊ लागल्या आणि ते आतून ओरडले, अरे पुरंदरदासाला सोडून द्या, ही सगळी माझी लीला आहे. मी त्याची परीक्षा घेण्यासाठी माझं कंकण त्या नर्तकीला दिलं होतं, तेव्हा या सगळ्यामध्ये पुरंदरदासाचा काहीही दोष नाही आहे, त्याला सोडून द्या. आणि आजपासून माझ्यापर्यंत यायच्या आधी त्या खांबाच्या पाया पडा, मग आत प्रवेश करा. आजपासून त्या खांबाला गरुड खांब किंवा पुरंदरदास खांब असं ओळखलं जाईल. असं म्हणतात सगळे सेवक पुरंदरदासाच्या पाया पडायला लागले. आजही हजारो भाविक पहिल्यांदा त्या गरुड खांबाचं दर्शन घेतात, त्याला मिठी मारतात आणि मगच पुढे जातात. हे झालं गरुड खांबाचं. भगवान विठ्ठलाच्या वामांगे बाजूला देवी रुक्मिणीचं मंदिर आहे. रुक्मिणी मातेचं दर्शन करून उजव्या बाजूला निघताच आपल्याला माता सत्यभामा आणि राधिकेचं मंदिर दिसतं. त्याविषयी ऐक. रचियेले गाव सागराच्या पोटी, जडुने गोपी नाना रत्ने गोमटी. शोभले गाव उत्तम सागरात, सकळासहित आले हरी. आले नारायण द्वारका नगरा, उदार या शिरा मुकुटमणी. भगवान श्रीकृष्णाच्या 8 पट्टराणी आहेत. रुक्मिणी, सत्यभामा, जांबवती, नैनिजती, कलिंदी, मित्रविंदा, लक्ष्मणा, भद्रा. भगवान श्रीकृष्णाच्या 8 पट्टराण्यांपैकी एक अतिशय सुंदर आणि देखणं स्वरूप आहे. ती सतर्जित राजाची कन्या आहे. एकदा नारद मुनी रुक्मिणी मातेसाठी स्वर्गातून पारिजातकाची फुलं घेऊन आले. त्यावेळेला त्या फुलांचा मोह माता सत्यभामेलाही आवरता आला नाही. त्यामुळे त्यांनी भगवान श्रीकृष्णाकडे ईर्ष्येपोटी त्या पारिजातकाच्या फुलांचा हट्ट केला. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण म्हणजे आपले भगवान विठ्ठल बोलले की सत्यभामा, अगं तुला पारिजातकाची फुलंच काय, मी संपूर्ण झाड आणून देईन. वचन दिलं भगवंतांनी सत्यभामेला. नंतर नरकासुराच्या वधानंतर सत्यभामा आणि भगवान श्रीकृष्ण इंद्रलोकात गेले. इंद्रलोकीची सफर करत असताना सत्यभामेला परत त्या पारिजातकाचा मोह जडला. तिने ते झाड द्वारकेला न्यायचा हट्ट केला. तेव्हा भगवंतांनी इंद्राशी युद्ध केलं. ते पारिजातकाचं झाड द्वारकेला घेऊन आले. जरी ईर्ष्येनं सत्यभामेनं ते झाड लावलं असलं तरी त्याची फुलं मात्र रुक्मिणीच्या दारात पडत होती. अशा या लावण्यवती चिरतरुण राहण्याचा वर प्राप्त झालेल्या सत्यभामेचं मंदिर आपल्याला बघायला मिळतं इथे. त्याच्याच पुढे गेलं की राधा मातेचं आपल्याला दर्शन होतं. आता राधा कोणाला माहितीच नाही असं नाही ना होऊ शकत, कारण श्रीकृष्णाच्या नावा अगोदर नाव घ्यायचा मान तिने मिळवला आहे. राधे कृष्ण, राधे श्याम, राधे राधे असं आपण ऐकून आहोतच की. ज्या राधेच्या रोमारोमातून श्रीकृष्णाचा धावा होत होता ती श्रीकृष्णाची प्रेयसी सखी आजही प्रेमाचं प्रतीक मानली जाते. त्या राधेचं मंदिर आजही तिथे आहे. त्याच्या पुढे गेल्यावर शनिदेवाचं छोटंसं मंदिर आहे. तिथेच आतमध्ये गणपती दत्त महाराजांचं दर्शन आपल्याला घडतं. तिथून पुढे गेल्यावर भगवान श्री विष्णूच्या पायाची दासी होऊन त्यांचे पाय चेपणाऱ्या त्या सागरकन्या माता महालक्ष्मीचं मंदिर आपल्याला बघायला मिळतं. त्याच्या पुढे गेलात की लगेच बलरामदादाचं मंदिर लागतं. बलरामदादा म्हणजे भगवान विष्णूबरोबर अवतरलेलं हे शेषाचं रूप आहे. बलरामदादाचं दर्शन झाल्यावर पुढच्या बाजूला आपल्या कान्होपात्राचा वृक्ष म्हणजे तरटीचा वृक्ष दिसतो. घ्या रे घ्या मुखी नाम, अंबरी धरुनिया प्रेम, माझा आहे भोळा बाप, घेतो हरुनिया ताप, घ्या रे घ्या अनुभव, कान्होपात्राचा हा माधव. मंगळवेड्यामध्ये श्यामा नावाची एक गणिका म्हणजे वेश्या होती. तिच्या पोटी अशी सुंदर मुलगी जन्माला आली आणि ती म्हणजे कान्होपात्रा.
कान्होपात्राची लहानपणापासूनची मैत्रीण आणि घरकामात तिला मदत करणारी हौसा कान्होपात्राला लहानपणापासून विठ्ठलाबद्दल सांगायची. ती रोज त्या विठ्ठलाचं गुणगान गायची. कान्होपात्रा मन लावून हौसेनं ते गुणगान ऐकायची. ती एका नर्तकीची मुलगी असली तरी तिला त्या हौसेमुळे विठ्ठल नामाची गोडी लागली. तिला या नाचगाण्यापेक्षा विठ्ठलाचं गुणगान करणं आवडायला लागलं. दर एकादशीला लोक टाळमृदंगाच्या गजरात त्या पंढरीला जातात, त्या सावळ्या रूपाला भेटतात. मग ते सावळं रूप असेल कसं? त्या विठ्ठलाचं रूप, त्याचं औदार्य, त्याचा महिमा, त्याची ती दुमदुमलेली पंढरी बघण्याची इच्छा कान्होपात्रेला अस्वस्थ करायला लागली. आषाढी एकादशीला सगळ्या वारकऱ्यांची दिंडी चाललेली बघून कान्होपात्रा स्वतःला थांबवू शकली नाही. तीही त्या दिंडीबरोबर पायी पंढरीला आली. पण मंगळवेढ्याचा जमीनदार सदाशिव मालगुजर याची कान्होपात्रावर वाईट नजर होती. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे असा मनी भाव ठेवून कान्होपात्रा तन्मनानं विठ्ठलाची होऊन गेली होती. पांडुरंगाचं दर्शन घेताना कान्होपात्रानं भगवंताबद्दल त्या हौसाकडून खूप ऐकलेलं होतं. कंदर्पकोटी कमनीय विशेष शोभम, म्हणजे कोट्यावधी कामदेवाचं रूपही ज्याच्यापुढे फिकं पडावं असं सुंदर ते सावळं रूप होतं. लहानपणापासून कान्होपात्रा ज्या विठ्ठलाचे गुणगान गायची ते लोभस रूप बघितलं तिने आणि ती आपलं देहभान विसरली. इकडे वाईट नजर असलेला सदाशिव मालगुजर तिच्यावर पाळत ठेवून होता. पण कान्होपात्रा काही त्याच्या गळाला लागली नाही. शेवटी त्याने आपल्याला एवढी सुंदर कान्होपात्रा मिळत नाही म्हणून द्वेषानं बिदरच्या मुघल राजाला कान्होपात्राबद्दल सांगितलं की ती एवढी सुंदर गणिका आहे, तुम्ही तिला आपल्या राजदरबारात नर्तकी म्हणून ठेवा. असं म्हणून तो तिच्या रूपाचं गुणगान गायला लागला आणि ते ऐकून बिदरच्या मुघल राजाला कान्होपात्रा हवीशी वाटायला लागली. तिच्या रूपाचं गुणगान ऐकून राजानं तिला पकडून आणण्याची आज्ञा सेवकांना दिली. तसे सेवक कान्होपात्राला पकडायला पंढरीत येऊन पोहोचले. कान्होपात्राला नाचगाण्यापेक्षा त्या विठ्ठलाच्या भजनाची गोडी लागली होती. तिच्या लक्षात आलं की राजाचा सेवक आपला पाठलाग करतोय. आता जर आपण परत त्या मंगळवेढ्याला माघारी गेलो आणि या सेवकांच्या ताब्यात सापडलो तर तो नरकवास आपल्याला भोगावं लागणार. ते नको असलेलं नाचगाणं करायला लागणार. आज ह्याची तर उद्या त्याची बनून राहायला लागणार. त्यापेक्षा देवा तुझ्या चरणावर मला इथे मोक्ष मिळू दे असं म्हणून ती विठ्ठलाचा धावा करायला लागली. ती विठ्ठलाला आळवत असताना म्हणायला लागली की हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, मज लागी झाहले तैसे देवा. नको देवराया अंत असा पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. अंतःकरणापासनं कान्होपात्रा त्या विठ्ठलाचा धावा करत म्हणाली की विठ्ठला, मी संसाराचा मायाजाल सोडून भौतिक सुखांचा त्याग करून तुझ्या चरणी लीन झाली आहे. तेव्हा माझ्या या देहावर तन्मनावर फक्त तुमचा अधिकार आहे. या भौतिक सुखातल्या लांडग्या कुत्र्यांपासून तूच मला वाचवू शकतोस आणि जर तू मला नाही वाचवलं तर बघ सगळे तुला बोल ठेवतील. मी तुझ्या चरणी शरण आली आहे. आता तुझ्या चरणावर मला विसावा दे. नको येणे जाणे लक्ष 84चे फिरणे. नको येणे जाणे लक्ष 84चे फिरणे, तुझ्या चरणी विसावणे हाची ध्यास. कान्होपात्रानं त्या विठ्ठलाच्या चरणी आपला देह त्यागला. असं म्हटलं जातं की कान्होपात्रांचा आत्मा विठ्ठल चरणी लीन झाला. जणू काही कान्होपात्रेला तिथं मोक्ष मिळाला. भगवान विठ्ठलांनी भाविकांच्या स्वप्नात येऊन कान्होपात्राची समाधी दक्षिणेला बांधायला सांगितली. आजही त्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनाला येण्यापूर्वी संत कान्होपात्रेचं दर्शन होतं. तिथेच एक झाड उगवलं आणि ते झाड म्हणजे कान्होपात्रेचं झाड किंवा तरटीचं झाड असं म्हणून ते आजही ओळखलं जातं. याच्यावरनं असं लक्षात येतं की त्या देवाजवळ जाण्यासाठी फक्त शुद्ध भाव पाहिजे. त्याच्याकडे कसलाही भेदभाव नाही. आज एका गणिकेला आपला लाडका भक्त करून त्यांनी मंदिरात आढळ स्थान दिलंय म्हणजे त्या सावळ्या विठ्ठलाचं औदार्य आपल्याला बघायला मिळतंय. प्रथमा मी तुला आता एकादशीची महती सांगतो.
हे बघ, आपल्या हिंदू धर्मात कितीतरी व्रतवैकल्य आहेत, पण एकादशीसारखं महान व्रत दुसरं कुठलंही नाही. आता तू एकादशीचा जन्म कसा झाला याची कथा श्रवण कर. एकदा ज्येष्ठ युधिष्ठिरानं भगवान श्रीकृष्णाला प्रश्न केला की हे भगवान, सगळ्या व्रतात एकादशी व्रत का श्रेष्ठ आणि तिचा जन्म कसा झाला हे मला सांगा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, वत्सा ऐक. एकदा एका मूर नावाच्या राक्षसानं सत्ययुगात आपल्या बलाढ्यपणामुळे, शक्तीमुळे इतकं थैमान माजवलं होतं की त्यांनी इंद्र, आदित्य, वायू, वसु, अग्नी यांचा पराभव करून त्यांना पळवून लावलेलं होतं. सर्व देव भयभीत होऊन देवांचे देव महादेव यांच्याकडे कैलासाला गेले आणि मूर राक्षसापासून वाचवायची विनंती करायला लागले. तेव्हा महादेव म्हणाले, तुम्ही याला पर्याय म्हणून सगळ्यांचा पालन करता भगवान विष्णू आहे, त्याला शरण जा, त्याची स्तुती करा, त्यांची कवनं गा, ते याच्यावर तुम्हाला नक्की उपाय सांगतील. असं म्हणतात सगळे देव क्षीरसागरात शेषावर शयन करणाऱ्या भगवान श्रीविष्णूंची आराधना करायला लागले. सर्व देव श्री विष्णूंना भावशरण जाऊन कृपाप्रसादाची प्रतीक्षा करायला लागले. सगळे देव म्हणाले की हे भगवान, या मूर राक्षसानं स्वर्गलोकाला भ्रष्ट केलंय. आम्ही आमचा प्राण मुठीत घेऊन मृत्यूलोकात हिंडतोय, तेव्हा या राक्षसापासून स्वर्गाला, या देवलोकाला तुम्हीच वाचवू शकता, कृपा करा. ते विनवायला लागले. अमूर राक्षस स्वतः जणू सूर्यहून तळपतो, मेघहून बरसतो, तो अजय आहे. तो चंद्रावती नगरीत वास करतो. तो फार पराक्रमी असुर आहे. तेव्हा या असुरापासून आम्हाला अभय मिळावं म्हणून सगळे देवगण अभय मागण्यासाठी भगवान विष्णूकडे गेले. तेव्हा विष्णू म्हणाले, ठीक आहे, मी त्या मूर राक्षसाचा वध करतो, तुम्ही निश्चिंत व्हा. भगवान श्रीविष्णूंनी असं म्हटल्यावर सगळा देवगण खुश झाला. भगवान श्रीविष्णू चंद्रावर्ती नगरीत मूर राक्षसाशी युद्ध करायला लागले. त्यांनी आपल्या सर्पास्त्रांनी मूर राक्षसाचं सैन्य मारून टाकलं. फक्त मूर राक्षस जिवंत होता, तो काही केल्या मरत नव्हता. श्री विष्णूंचं प्रत्येक शस्त्र त्याच्यावर फुलहून पडायला लागलं. त्यामुळे त्याला तीक्ष्ण शस्त्राचाही काहीही उपयोग होत नव्हता. मूर राक्षस उन्मत्तपणे भगवान विष्णूंबरोबर युद्ध करतच होता. तब्बल 10 वर्ष लढाई झाली, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी कंटाळून भगवान श्री विष्णू विश्रांतीसाठी बद्रिकाश्रमात हेमावती गुहेत योगनिद्रेसाठी गेले. भगवान श्री विष्णू योगनिद्रेत असताना हा क्रूर उन्मत्त झालेला मूर राक्षस माझ्या सैन्याला मारलं म्हणून द्वेषानं भगवान श्री विष्णूंकडे हेमावती गुहेकडे गेला. भगवान श्री विष्णू निद्रिस्तावस्थेत असताना मूर राक्षसानं त्यांच्यावर प्रहार करायला सुरुवात केली. एवढ्यात भगवान श्री विष्णूंच्या शरीरातनं एक तेजपुंज ज्योत निर्माण झाली. त्यातून एक तेजोमय देवी प्रकट झाली आणि तिने त्या मूर राक्षसाचा वध केला. राक्षस मेलेला बघून भगवान श्री विष्णू त्या देवीला म्हणाले, हे कन्ये, तू आज एक महापापी राक्षसाचा वध केलायस. तू आज सगळ्या देवलोकांवर उपकार केलेत. तेव्हा तू माझ्या शरीरातून प्रकट झाल्यामुळे आजपासून तू माझी सुपुत्री एकादशी या नावानं ओळखली जाशील. आजपासून सगळ्या व्रतात तू श्रेष्ठ असशील. जे कोणी एकादशीचं व्रत मनापासनं करेल त्याला सगळ्या सिद्धी, धन, ऐश्वर्य प्राप्त होईल. या एकादशी व्रतात जो कोणी दिवसभर फलाहार किंवा एक वेळ भोजन करेल त्याला हजारो राजांचं, हजारो गोदानांचं पुण्य पदरी पडेल. आजपासून प्रत्येक मासात शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षात अशा 2 एकादशा येतील. जे या व्रतात अखंड राहतील ते चतुर्भुज होऊन गरुडावर बसून हातात स्मरणिका घेऊन वैकुंठ लोकी श्री विष्णूच्या चरणी वास करतील. असा वर भगवान श्री विष्णूंनी एकादशीला दिला. अशा प्रकारे एकादशीचा जन्म झाला. आता या एकादशीच्या दिवशी आपण उपवास का करायचा हे कारण ऐक. एकादशी म्हणजे त्या एकाची, म्हणजे त्या भगवंताची आपल्याला आस लागली पाहिजे. निदान महिन्यातनं 2दा तरी त्याचं स्मरण व्हावं. उपवास म्हणजे तरी काय? उप आणि वास म्हणजे त्या हरीचा वास, म्हणजे त्याच्या जवळ असणं.
म्हणून त्याच्या सानिध्यात राहण्याचा योग म्हणजे उपवास. हे झालं एकादशीचं व्रत करण्याचं पौराणिक कारण. पण प्रथमा तू शिकलेला आहेस तेव्हा तुला याचं शास्त्रीय कारणही सांगतो बाबा. हे बघ, ही पृथ्वी गोल आहे, ती शेषाच्या डोक्यावर विराजमान आहे. तेव्हा ती महिन्यातनं 2दा थोडी कल्ल्यासारखी होते. तेव्हा तिचा भार कमी करण्यासाठी आपण कमी आहार घेणं म्हणजे उपवास करणं असा त्याचा अर्थ. थोडक्यात काय तर पृथ्वीचा समतोल राखणं. आपलं शरीर म्हणजे जडत्व, म्हणजे त्या पृथ्वीचं रूपाचं पंचमहाभूतांपैकी एक भूत जे आपल्या शरीरात जडत्वाचं काम करतं. ही झाली एकादशीची माहिती. आता ऐक एकादशीची महती. एक नाभाग नावाचा सदाचारी, गुणवान, शूर, दानशूर असा राजा होता. त्याला त्याच्या पूर्वकर्माच्या संचितानुसार अंबरीष नावाचा सुपुत्र प्राप्त झाला. अंबरीष हा राजा आपल्या वडिलांच्या पूर्वपुण्याईनं आपल्या संचितामुळे पृथ्वीवर राजविलासात राहत होता. स्वर्गासारखं ऐश्वर्य त्याच्या पायी लोळण घेत असूनही अंबरीष मात्र श्री भगवान विष्णूंचं जप, गुणगान आणि दानधर्म करण्यात लोकांच्या सेवेत मग्न असायचा. अंबरीषांना भगवान विष्णू अतिशय प्रिय होते. ते मनापासून त्यांची भक्ती, त्यांच्या एकादशीचं व्रत आणि दुसऱ्या दिवशी ब्राह्मणांना दानधर्म भोजन देऊन एकादशीचं पारणं 12च्या पुढे सोडायचं असा त्यांचा नित्यक्रम चालू होता. हा नित्यक्रम चालू असताना एक दिवशी पारणं सोडायच्या वेळेला ऋषीवर्य दुर्वास अंबरीष राजाच्या दारी आले. अंबरीष राजाला आपल्या घरी आज दुर्वास अतिथी म्हणून आले त्याचा खूप आनंद झाला. अंबरीष राजानं दुर्वास ऋषींना आज माझ्याबरोबर पारणं सोडा म्हणून विनंती केली. अंबरीष राजाच्या विनंतीला मान देत ऋषीवर्य दुर्वास पारणं सोडायला थांबले. दुर्वास ऋषी म्हणाले, अंबरीष, मी माझे नित्य उपचार आणि नदीला स्नान करून येतो, तोपर्यंत तुझा तू दानधर्म उरकून घे. असं म्हणून दुर्वास ऋषी नदीला गेले स्नानासाठी. पण त्यांना माघारी येण्यास फार विलंब होत चालला. इकडे अंबरीष राजा डोळ्यात तेल घालून दुर्वास ऋषींची प्रतीक्षा करत होता. अंबरीष राजाच्या एकादशीचं व्रत, दुसऱ्या दिवशीचं पारणं, अतिथींना भोजन देणं हे 12 वाजता सोडायचं होतं. शेवटी वाट बघूनही दुर्वास ऋषी आले नाहीत. मग अंबरीष राजानं ब्राह्मणांच्या, ऋषींच्या सल्ल्यानं भगवान विष्णूंच्या चरणाजवळचं तुळशीपत्र खाऊन पाण्याचा एक घोट ग्रहण करून पारणं सोडलं. अंबरीष राजानं पाणी ग्रहण करता दारात दुर्वास ऋषी आले आणि बघतात काय की अंबरीषानं आपल्याला सोडून पारणं सोडलं हा त्यांनी समज करून घेतला. दुर्वास ऋषी शीघ्रकोपी असल्यामुळे त्याने अंबरीष राजाला श्राप दिला. म्हणाले, अंबरीषा, आज तू अतिथीला उपाशी ठेवून अन्न ग्रहण केलंयस, तुला 10 गर्भवास भोगावे लागतील. अंबरीष राजा हात जोडून म्हणाले की ऋषीवर्य, पारणं सोडण्यासाठी मी फक्त पाणी ग्रहण केलंय, पण तरीही तुमचा श्राप मला मान्य आहे. असं म्हणता क्षणी कोपलेले दुर्वास म्हणाले, अंबरीषा, मला उलट उत्तर देतोस? तुला आता ठार मारलं पाहिजे. म्हणून त्यांनी आपल्या डोक्याच्या 2 जटा उपटल्या, जमिनीवर रागात फेकल्या. त्यातून कृत्या नावाचा राक्षस निर्माण झाला आणि तो अंबरीषाला मारण्यासाठी जायला लागला. हे बघताच भगवान श्री विष्णूंनी आपल्या निरपराधी भक्ताला वाचवण्यासाठी हातातलं सुदर्शन चक्र त्या कृत्याच्या दिशेनं सोडलं. क्षणार्धात सुदर्शन चक्रानं त्या कृत्याचा वध केला आणि ते चक्र ऋषीवर्य दुर्वासांच्या पाठीमागे लागलं. दुर्वास ऋषी घाबरून सगळीकडे पळायला लागले. ते भयभीत होऊन कैलासाला भगवान शंकरांच्याकडे मला वाचवा अशी विनंती करायला गेले. भगवान शंकर म्हणाले की दुर्वासा, हे चक्र थांबवणं माझ्या हातात नाही. तुमच्या अपराधाला मी नाही माफ करू शकत. त्यांनी असं म्हणतात दुर्वास ऋषी ब्रह्मलोकी ब्रह्मदेवाकडे गेले. तिथेही दुर्वासाला कोणी वाचवू शकलं नाही. शेवटी दुर्वास ऋषी वैकुंठात भगवान श्री विष्णूकडे गेले आणि म्हणाले, भगवान, माझ्याकडनं घोर अपराध घडलाय, मला माफ करा, आपल्या सुदर्शन चक्राला थांबवा. भगवान श्री विष्णू निद्रेतनं जागे झाले आणि म्हणाले, दुर्वासा, अरे तू माझा अपराध केला असतास तर मी एक वेळ माफ करू शकलो असतो. ज्याप्रमाणे भृगु ऋषींनी माझ्या वक्षस्थळावर लाथ मारली तरीही मी त्यांचा आदर केला, पण तू माझ्या परमप्रिय भक्ताचा अपराधी आहेस, तेव्हा त्याला होणाऱ्या वेदना आम्ही सहन करू शकत नाही.
आता ते सुदर्शन चक्र माझ्या हातून सुटलंय, तेव्हा आता त्याला थांबवायची ताकद फक्त आणि फक्त तू ज्याचा अपराध केलायस त्या माझ्या परमप्रिय अंबरीश राजाच्या हातात आहे. आता मीही त्या सुदर्शन चक्राला थांबवू शकत नाही. जर तुला तुझा जीव प्रिय असेल तर अंबरीश राजाची जाऊन माफी माग, तोच तुझं रक्षण करू शकेल. असं म्हणतात दुर्वास ऋषी आपला जीव मुठीत धरून अंबरीश राजाकडे आले आणि म्हणाले, हे राजन, मी तुझा घोर अपराधी आहे. मी तिन्ही लोकी जाऊन आलो, पण या सुदर्शन चक्रापासून मला कोणीच वाचवलं नाही. तेव्हा राजन, तूच या चक्राला थांबवू शकतोस, मला माफ कर. दुर्वास ऋषी अंबरीश राजाच्या पाया पडून विनंती करायला लागले. तेव्हा राजा अंबरीशानं क्षणाचाही विलंब न करता भगवान श्री विष्णूंचं स्मरण करून त्यांना विनंती केली की हे भगवान, ऋषीवर्य दुर्वासांना माफ करा. या भक्तासाठी त्यांचा अपराध पोटात घाला, सुदर्शन चक्र मागे घ्या. ही कळकळून विनंती ऐकून भगवान श्री विष्णूंनी आपलं सुदर्शन चक्र मागे घेतलं. भयभीत झालेले दुर्वास ऋषी अंबरीश राजाच्या चरणी गडागडा लोळायला लागले. म्हणाले, राजन, तू खरंच धन्य आहेस. मी तुला मारण्याचा प्रयत्न केला, पण तू मला भगवंताच्या क्रोधापासून वाचवलंयस. भयभीत झालेले दुर्वास निघून गेले, तरीही अंबरीश राजानं आपलं पारणं काही सोडलं नाही. त्यावेळेला दुर्वास ऋषी भयमुक्त होऊन आले. त्यावेळेला परत अंबरीशानं दुर्वास ऋषींचं यथोचित आदरातिथ्य केलं, त्यांना भोजन दिलं आणि नंतर त्यांनी पारणं सोडलं. अशा अंबरीश राजाच्या डोक्यावर खुद्द भगवंतांनी आपला वरदहस्त ठेवला. आजही तुम्हाला पंढरपूरपासून थोड्या अंतरावर असलेल्या बार्शी या गावी हे बघायला मिळेल. अंबरीश राजानं बारसेचं पारणं केल्यामुळे त्या गावाला बार्शी हे नाव पडलंय. आजही लांब लांबून लोक भगवंताच्या मंदिरात बारस सोडायला येतात. यावरून असं दिसतं की भगवंताला स्वतःपेक्षा आपले भक्त परमप्रिय आहे. हे बघ, प्रथमा वर्षातल्या प्रत्येक एकादशीचं महात्म्य वेगळं आहे. आता ते मी तुला सांगणार आहे. श्रोते हो, वर्षातल्या प्रत्येक एकादशीचं महात्म्य, जे वेगळं महत्त्व आहे, महात्म्य वेगळं आहे त्याचं, हे आपण ऐकणार आहोत उद्या साहित्य पंढरी या चॅनलवर. सौ स्मिता कवडे यांनी लिहिलेल्या आषाढ घन या कादंबरीच्या माध्यमातून. तेव्हा उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.